तर नमस्कार मैत्रिणींनो, आज बनवणार आहे मोमोज पॉपकॉर्न आणि मैद्याचे आणि गव्हाचे हे दोन्ही प्रकारचे मोमोज मी बनवणार आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। आता आपण मोमोजसाठी पीठ मळून घेणार आहोत। त्यासाठी मी 1 वाटी मैदा घेतले आणि त्यामध्ये आपल्याला मीठ तेल वगैरे काहीच टाकायची गरज नाही, फक्त सिंपल असं पीठ मळून घ्यायचं। पीठ एकदम घट्ट मळायचं आहे आणि तुम्ही पीठ जेवढे जास्त वेळ छान असं मळाल ना तेवढेच मोमोज छान आणि पांढरे शुभ्र बनतील। मोमोज बनवण्यासाठी भाजी कट करायचं हे सगळ्यात मोठं टेन्शन आहे। आता मी एकदम फ्रेश असं पत्ताकोबी घेतला आहे आणि मी अर्धाच पत्ताकोबी येथे वापरणार आहे। घरी बनवल्याने कसं एकदम साफ स्वच्छ बनतात माहीत नाही, आता पावसाळ्यामध्ये बाहेर कसं बनवतात, बाहेरचं काय खायचं म्हटलं की भीतीच वाटते। आता पत्ताकोबी बारीक करून चॉप करून घेतला आहे, आता ते बाजूला ठेवू। आता काही भाज्या घेतल्या आहेत ते पण चॉपरला बारीक करून घेणार आहे। एक शिमला मिरची घेतली आहे, परत 1 कांदा आणि अर्ध गाजर, ह्याचे सुद्धा आपण असे बारीक बारीक तुकडे करून चॉपरला एकदम बारीक असं करून घेणार आहोत। आता हे सर्व बारीक करून ते सुद्धा मी बाजूला करून घेते। आता आपल्याला 10-12 लसणाच्या पाकळ्या, 2-3 मिरच्या, 1 इंच अद्रकचा तुकडा आणि थोडंसं आपल्याला कांद्याच्या पातीचा जो पांढरा भाग असतो ते सुद्धा घालून आपण हे सर्व एकदम बारीक असं करून घेणार आहोत। आणि कांद्याची पात आणि कोथिंबीर सुद्धा मी एकदम बारीक अशी चिरून घेतले। एका पॅनमध्ये आपल्याला 1.5 चम्मच बटर टाकून घ्यायचं आहे। बटर थोडंसं वितळलं का आपण त्यामध्ये अद्रक, लसूण, हिरवी मिरची हे सर्व टाकून 1-2 मिनिट छान असं फ्राय करून घेणार आहोत। आता त्यामध्ये आपल्याला सर्व अशा भाज्या टाकायच्या आहेत। सर्व भाज्या टाकल्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि काळी मिरीची पावडर टाकायची आहे। आता मीठ टाकल्याने थोडं भाज्यांना पाणी सुटू शकतं, पण आपल्याला मोठ्या गॅसवरच हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता एका वाटीमध्ये अर्धा चम्मच कॉर्नफ्लॉवर घालून पाण्यामध्ये मिक्स करून ते सुद्धा आपण टाकून घेणार आहोत। आता थोडंसं कांद्याची पात आणि कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। आता थोडं गॅस बारीक करून आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। कॉर्नफ्लॉवरने चवीमध्ये काही फरक पडत नाही, पण आपले मोमोज एकदम ज्युसीली असे बनून तयार होतात। आता मोमोज बनवण्यासाठी मी पुरीच्या आकाराचं एक पुडी अशी लाटून घेत आहे। आपल्याला एकदम पातळ असं लाटून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये आपल्याला स्टफिंग भरायचं आहे। मी 1 ते 1.5 चम्मच इथं स्टफिंग वापरलं आहे आणि तुम्हाला जसं सोपं पडेल त्या आकारामध्ये तुम्हाला मोमोज तयार करून घ्यायचे आहेत। मला तर ही पद्धत सर्वात सोपी वाटते म्हणून मी ह्या प्रकारचेच मोमोज बनवते। आता एका प्लेटमध्ये आपल्याला हे सर्व मोमोज असं ठेवून घ्यायचे आहेत आणि मी पाणी गरम करायला ठेवले आहे। पाणीसुद्धा गरम झालं आहे। आता आपल्याला हे सर्व मोमोज त्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत आणि वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, कारण त्यामुळे आपल्या मोमोजला शायनिंग खूप छान येते। आता 10 मिनिट झालेत, चला तर आपले मोमोज बनून तयार आहेत। त्यावर आपण थोडंसं असं बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया, त्यामुळे आपले मोमोज आणखीनच सुंदर दिसतील। आता यामध्येच मी जे गव्हाचे मोमोज तयार करून घेतले होते ना ते सुद्धा स्टीम करून घेणार आहे। हे सर्व गव्हाचे मोमोज मी आता स्टीम करून घेते। 5 ते 10 मिनिट हे पण आपण स्टीम करून घेणार आहोत। हे सुद्धा मोमोज तयार झालेत, बघू शकता तुम्ही किती खूप छान सुंदर असे तयार झालेले आहेत आणि चवीला सुद्धा काही एवढं फरक नाही, खूप मस्त लागतात। आणि हे आहेत आपले मैद्याचे मोमोज, एकदम जुशीले असे बनवून तयार नाही, कारण आपण भाज्यांचं पाणी वगैरे काही काढलं नाही, त्यामुळे खायला सुद्धा एकदम चविष्ट आणि
सुंदर लागतात। आणि हे गव्हाचे मोमोज हे सुद्धा खूप छान बनवून तयार झाले। तुम्ही जरा मुलांसाठी बनवणार असाल तर असे गव्हाचे बनवलात तरीसुद्धा चवीला खूप छान लागतात। तुम्ही चटणीसोबत मेयोनीजसोबत खाल्ला तर खूप भारी लागतात। आणि चला तर मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा